नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, IPS बिरदेव डोनी यांनी नुकतीच एक पालकांकरिता एक चांगली मोटिवेशनल स्पीच दिलेली आहे, तर आता आपण बघूया। प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये करायच्या। ऊस गोड लागला म्हणून मुळासकट अजिबात खायचं नाही, कारण ते खाल्ले की माती तोंडाला लागते। सो या गोष्टीची जाणीव कुठेतरी ठेवा। अभ्यासाबद्दल खेळणं सगळं महत्त्वाचं आहे, एवढं मला माहिती आहे। ती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते। आता पालकांच्यासाठी दोन शब्द काय असते, पालकांना वाटत असते की म्हणजे मी काय थोडंफार माझ्या आयुष्यामध्ये काही केलं नाही किंवा मी कुठेतरी कमी पडलो, माझ्या मुलगीनं काहीतरी करावं असं त्यांना वाटत असते। यामध्ये काही चुकीचं नाही आहे, पण मुलाची आवड कशात आहे आणि तुम्हाला त्याला काय लावायचं आहे, या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधला पाहिजे असं मला वाटते। नाही ते पोराला करायचे असते 11वी, पप्पा म्हणते डिप्लोमाला घाली, असं का व्हायला नको। दोन्ही गोष्टीचा समन्वय कुठेतरी साधला पाहिजे। तुमच्या असलेल्या इच्छा आकांक्षा मुलांच्या वर लादायला नाही पाहिजेत असं मला वाटतंय, कारण संपत्ती महत्त्वाची नसून संतती महत्त्वाची आहे असं मला वाटतंय। सो मुलांच्या आरोग्यावर शिक्षणावर फोकस द्या। इंग्लिश मीडियमलाच पोरगं घातलं तर हुशार होते आणि मराठी मीडियममधनं पोरगं हुशार होत नाही असलं काय नाही आहे। मी सुद्धा मराठी मीडियममधून 10वीपर्यंत शाळा शिकलोय, त्यामुळे जे काय मनात न्यूनगंड असतील पालकांच्या, आणि त्यातल्या त्यात मी जिल्हा परिषदच्या शाळेत 7वीपर्यंत शिकलोय। सो कधीही कमीपणा वाटला नाही आहे। पण मग एवढंच की काय, मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन व्हायला थोडा त्रास होतो, पण मग ते त्रास जे टोचणारे काटे असतात ते काटे आपण काढायचे असतात। दुसऱ्यानं काढायला लागले की जरा जास्त त्रास होते। सोसल तसं काटे काढत गेल्याला जरा बरं असते। सो त्यासाठी प्रयत्न करत गेलो। सो पालकांनी तेवढं लक्षात ठेवावं। आणि बँकेत पैसे ठेवून सरळ व्याज घेण्यापेक्षा पोरांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खर्च करून चक्रवाढ व्याज घेतलेलं कधीही चांगलं असते असं माझं वैयक्तिक मत आहे। सो त्या गोष्टीचा कुठेतरी पालकांनी मला वाटतं की थोडंफार जाणीव राहू दे त्यांच्या मनाशी। ज्या पोरांची आत्ता 10वी झाल्या आणि जे पोरं माझ्या